आपल्या इथं प्राथमिक आरोग्य केंद्र इथं पळकुटे इथं आपण उष्माघात कक्ष सुरू केलेला आहे आणि मी आपले पळकुटे कार्यक्षेत्रातील जनतेस आवाहन करतो की प्राथमिक आरोग्य केंद्र पळकुटी आपल्या सेवेत मंडळी कटिबद्ध आहे. नमस्कार. थँक्यू. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील तापमानाचा पारा 40शी पार होताना निदर्शनास येतोय. दरम्यान माण तालुक्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे 2 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील हनुमंत काशीनाथ चव्हाण शेतात शेळ्या चारायला गेले असता त्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. तसेच विरळी येथील कापूसवाडीच्या रहिवासी व ग्रामपंचायत सदस्या मायाक्का मारकड यांचाही उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवसेंदिवस सलग वाढणारे तापमान, कडक उन्हाचा तडाखा आणि उष्ण वाऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे चित्र आहे. 40शी पार केलेल्या तापमानामुळे नागरिकांवर गंभीर परिणाम होत असल्याने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. 2 ठिकाणी घडलेल्या या दुर्दैवी घटनांनंतर जिल्हा आरोग्य विभागाकडून नागरिकांना उन्हापासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर टोपी किंवा रुमाल वापरावा, हलका व सैलसर पोशाख परिधान करावा. तसेच थकवा, चक्कर, मळमळ, ताप किंवा डोकेदुखी जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. किरकोळ दुखणे अंगावर काढू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः मधुमेही व उच्च रक्तदाबाचे रुग्ण, शेतकरी, मजूर, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दिवसभर उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या तापमानाचा पारा अधिकाधिक वाढत असल्याने पुढील काही दिवस नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. माण तालुक्यातील या 2 मृत्यूंमुळे उष्माघाताचा धोका किती गंभीर आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक बनले आहे. नमस्कार, मी डॉक्टर बालाजी पोपटजेडी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र पळकुटे. सध्या राज्यामध्ये उष्णतेची लाट सुरू आहे. चक्कर येणे, डोके दुखणे, तीव्र डोके दुखणे, झटके येणे, कोरड पडणे तोंडाला, लघवी कमी होणे. आपल्याला त्यातून काय काळजी घ्यायची उष्माघातासाठी? 12 ते 4 वेळेस घराबाहेर पाडायचं नाही. त्याबरोबर जे आपल्या भागातले लोक आहेत, बाबा शेतकरी वर्ग आहे, त्यानंतर कामगार वर्ग आहे, त्यांच्यासाठी त्यांनी जेवढं होता होईल तेवढं टाईम आपल्याला आहे ना 12 ते 4 ह्या टायमिंगमध्ये काम करण्याचे टाळावे. त्याबरोबर आपल्याला कमीत कमी 3 ते 4 लिटर आपल्याला दिवसातून पाण्याचं सेवन करणे गरजेचं आहे. आणि घरातील आपले बालक किंवा नंतर वृद्ध महिला, पुरुष आणि गरोदर माता असतील त्यांनी सुद्धा हे पालन करावे. घरातनं बाहेर ना पडणे, घरातनं बाहेर सपोज गरज पडले घरातनं बाहेर पडताना आपल्याला टोपी वापरणे, छत्री घेणे. त्यानंतर आपल्याला काय लोक गाडीवर जात असतील तर त्यांनी रुमाल वगैरे बांधणे हे त्याबरोबर आपल्याला काय सेवन करायचं असेल तर आपल्याला पाणी जास्त पिणे, त्यानंतर लिंबू सरबत, त्याचबरोबर आपल्याला दही, ताक हे जे सेवन जास्त करण्यात यावे. आणि आपले संध्याकाळच्या वेळेस किंवा आपल्या घरातले जी जेवढे आपले जी व्हेंटिलेशन आहेत तेवढं आपल्याला खिडकी ओपन करून ठेवणे. त्याबरोबर ते केल्यानं आपल्या घराचं टेम्परेचर वगैरे थोडंसं कमी होऊ शकते. आणि आपल्या इथं प्राथमिक आरोग्य केंद्र इथं पळकुटे इथं आपण उष्माघात कक्ष सुरू केलेला आहे. धन्यवाद. पळकुटे माण महाराष्ट्राचा न्यूज संपादक सिद्धार्थ सरतापे सर. मंडळी, आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. धन्यवाद.